नमस्कार, मी संदीप काळे साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं सगळीकडे वाहू लागलेलं आहे आणि या वाऱ्यामध्ये कुठेतरी महिलेचा चेहरा कमी दिसतोय की काय अशी परिस्थिती आहे। उमेदवारापासून ते सगळ्या यंत्रणेमध्ये महिलांचं स्थान जे आहे ते अत्यंत नगण्य आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। काही परिस्थिती आहे, कुठल्या पद्धतीनं महिला राजकारणामध्ये येणं अपेक्षित आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातलं आपण सगळं राजकारण जर बघितलं तर त्यामध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि मग हीच घराणेशाही कुठेतरी सर्वसामान्य महिलाला, हुशार महिलेला आणि शिक्षित महिलेला राजकारणापासून दूर ठेवते की काय अशी परिस्थिती आहे। या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नावर, जे प्रश्न महिलांशी संबंधित प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेल्या सगळ्या प्राध्यापक महिलांशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं अशिक्षित महिलापासून ते सर्वसामान्य महिलांना आणि ज्या मुली आहेत, ग्रामीण भागात असणाऱ्या मुली, शहरात असणाऱ्या मुली, या सगळ्या मुलींना कुठल्या कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं, त्या अडचणींना त्या कशा ज्या आहेत त्या फेस करतात आणि ह्या अडचणी संपण्यासाठी कुठल्या गोष्टीचं प्रिकॉशन घ्यावं लागेल, या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर जे आहेत आपण चर्चा करणार आहोत। आणि या अत्यंत शिक्षित असलेल्या वेगवेगळ्या विषयात PhD घेतलेल्या महिलांशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला तुम्ही सांगा, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। तुम्ही राजकारणामधल्या सगळ्या आत्तापर्यंतचा आराखडा बघितला असेल, इंदिरा गांधीपासून सोनिया गांधीपर्यंत आणि आत्ता सुप्रिया सुळेपर्यंत कुठेतरी घराणेशाही आहेच आहे। सर्वसामान्य महिला आजही राजकारणापासून दूर आहे आणि ज्या राजकारणामध्ये आहेत त्या सक्रियपणे सहभाग नोंदवत नाहीत। काय यामागची कारणं आहेत आणि कुठलं तुमचं सजेशन असेल अनेक महिला राजकारणात येण्यासाठी, काय सांगाल? आधी तर मी हेच सांगते की आता वेळ बदलणार आहे का किंवा बदललेला आहे, आम्हाला थोडं टाइम द्यावा लागेल वेळ बदलायला, कारण पहिला महिला नव्हता, आता महिला येत आहेत। मला वाटतं की महिलांमध्ये खूपच प्रॉब्लेम, आजूबाजू खूपच प्रॉब्लेम आहे। फॅमिली प्रॉब्लेम असते, खुदचं प्रॉब्लेम असते, म्हणजे स्वतःचं प्रॉब्लेम त्यांच्याजवळ असते। एज्युकेशन नाही आहेत। इंडियामध्ये 70% ग्रामीण भाग आहेत आणि ग्रामीण भागमध्ये आज एज्युकेशन नाही आहे। त्या एज्युकेशन त्यांना देऊन त्यांना प्रोत्साहित करावं अशी माझी थॉट आहे की त्यांना ग्रामीण लोकांना पण आणि शहरचे लोकांना पण राजकारणीला यायला हवी आहे। मला असं वाटते की अवेअरनेस नाही आहे, जेवढं पाहिजे अवेअरनेस अजून तेवढं त्यांना माहीत नाही आहे आणि स्वतःच्या आयुष्यात ते एवढे गुंतलेले आहेत की त्यांना वेळच नाही आहे दुसरा काही विचार करायचं। ते भाजीचे भाव ते मुलांचे शिक्षणपर्यंत ते तेवढ्यातच राहिले आहेत। तर आपल्याला गरज आहे त्यांना थोडं वेळ द्यावं, त्यांना थोडंसं स्पेस द्यावं आणि त्यांना स्वतःचा एक इंडिव्हिज्युअलिटी पण बनवायला हवी, तरच ते मग दुसरं काही विचार करू शकणार। सर्वात प्रथम सर्व महिलांना शिक्षण द्यावं। जर ग्रामीण भागातल्या महिला जर जास्त सुशिक्षित झाल्या तर त्या पुढे येतील। आपण पाहतो की ग्रामीण भागातली महिला आजही शिक्षित नाही असं वातावरण आहे। खेड्यामधल्या जर शाळा आपण बघितल्या तर आज महाराष्ट्रामध्ये 600-650 शाळा अशा आहेत की जिथं 300 ते 350 ठिकाणी मुलींसाठी शाळाच नाहीत अशी परिस्थिती आहे। जर मुलगी शिकली नाही, ती शहरापर्यंत आली नाही, तर या महाराष्ट्रामध्ये जो जो विकास आहे तो कसा पद्धतीनं होईल असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत। आजही ग्रामीण भागातली मुलगी शाळेपासून दूर आहे, तिला वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी शासन तयार आहे, पण घरच्यांची मानसिकता नाही अशी परिस्थिती आहे। आपण इतरही या प्राध्यापक महिलांना विचारूया की कशा पद्धतीनं या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे, ग्रामीण भागात असणाऱ्या मुलीला शिक्षण कशा पद्धतीने मिळालं पाहिजे हे आपण विचारूया। मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा, आजही ग्रामीण भागातली मुलगी शिक्षित नाही आहे, त्याचं काय कारण आहे आणि तुम्ही कुठलं सजेशन सरकारला आणि त्या मुलीच्या आईवडिलाला तुमचं असेल, काय सांगाल? मेरे हिसाब से वो अवेयर नहीं है। ग्रामीण वाले उनको पढ़ने के लिए आगे भेजते नहीं है, जैसे ही बड़े होते उनका शादी करवा देते। दिस इज़ द मेन प्रॉब्लम, दिस इज़ द बेसिक प्रॉब्लम। थोड़ा 15 या 20 तक आगे उनका शादी करवा देते। सो दे आर नॉट अवेयर, उनको कुछ मालूमात नहीं है, ना उनको एजुकेशन दिया गया है। एजुकेशन नहीं देने की वजह से वो आगे जा नहीं पाते। दिस इज़ द प्रॉब्लम। शिक्षण म्हणजे मुलींना द्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे पुढे शक्य नाही आहे। आपण पाहतो की मुलगी हे प्रगतीचं लक्षण आहे असं एकीकडे म्हटलं जाते, मात्र दुसरीकडे आजही कुठेतरी मुलींच्या बाबतीमध्ये किंवा महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदलला नाही। काय यामागची कारणं आहेत आणि आजही
आपण मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी अनेक ठिकाणी अंमलात आणल्या जातात की काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. लातूरमध्ये असलेलं गिरीचं प्रकरण आपण पाहिलं असेल. त्या मुलीवर बलात्कार करून तिला संपवण्यात आल्याचा प्रकार घडला. ती मुलगी तिथल्या काँग्रेसची पदाधिकारी होती. नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये आज नरेंद्र मोदींनी त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केली, मात्र ते सगळे प्रश्न राजकीय होते. हे कायमचं कुठेतरी थांबण्यासाठी प्रत्येकानं चांगलं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आपण इतर या प्राध्यापक महिलांना विचारूया की कशा पद्धतीनं राजकारणात असणाऱ्या या महिलांचं खच्चीकरण थांबेल आणि कुठलं प्रिकॉशन घेतल्यानंतर या महिला राजकारणामध्ये सक्रिय होतील आणि त्यांना त्या समाजाचं चांगलं नेतृत्व करतील. तुम्हाला विचारायचं, मला तुम्ही सांगा, आजही राजकारणात असलेली महिला सुरक्षित नाही असं वातावरण आहे का? असं वातावरण आहे, कुठला बदल केल्यानंतर हे वातावरण चांगलं होईल असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल? आपण बोलतो की महिलांना इक्वॅलिटी आहे. कुठे इक्वॅलिटी आहे ती दाखवा. अजूनही महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांचा आवाज दाबला जातो. मग त्या कुठल्या अर्थाने राजकारणात येतील? राजकारणात पुढे आणण्यासाठी पुरुष मंडळी जी आहेत राजकारणात, त्यांनीच त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही राजकारणात या. त्यांना तिकीट दिलं पाहिजे, त्यांचा मनोबल वाढवला पाहिजे. आणि मी तर सांगते, बायकांवर जे अत्याचार होत आहेत, आता स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, त्यांच्यासाठी स्त्रियांनीच पुढे आलं पाहिजे. कारण की त्यांच्या आवाजातूनच बाकीच्या महिलांचा आवाज हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि ते चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करू शकतील. आज महिला कुठल्याही क्षेत्रात पाठी नाही आपण सांगतो, पण त्याच्यासाठी पुरुष मंडळांनीही तितकाच मोटिवेशन दिलं पाहिजे स्त्रियांसाठी. त्यांचा आवाज पोचवण्यासाठी त्यांनीही पुढे आलं पाहिजे. बेसिक क्रायटेरिया जे आहे ती एज्युकेशनच आहे. तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलींना शिकवा जास्त, त्यांना मोटिवेट करा की ती लोक येऊन पुढे राजकारणामध्ये पार्टिसिपेट करतील आणि त्यांना म्हणतात ना एक सोशली अवेअर करा. कारण की मोस्टली नाही होत. गावची जी बाजू आहे ती अजून तेवढी डेव्हलप झालेली नाही आहे. आई थिंक कि लड़का और लड़की में डिस्क्रिमिनेशन नहीं होना चाहिए. लड़की भी वही लेवल पे है जहाँ पे एक लड़का है. कोई भी फील्ड हो, चाहे पॉलिटिक्स हो या कोई और हो, लड़कियाँ अगर एजुकेशन मिले तो वो लोग बहुत आगे निकल सकती हैं. उसका रोल सिर्फ हाउसवाइफ या माँ या बेटी मतलब वही लिमिटेड नहीं है. एक बार उसे एक अपॉर्च्युनिटी देना चाहिए तो शी कॅन प्रूव्ह हरसेल्फ. माझा मुद्दा वेगळाच आहे. मला वाटतं अशिक्षित महिलांपेक्षा आपण जर सुशिक्षित महिलांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. सुशिक्षित महिलासुद्धा राजकारणात यायला मागत नाही आहे. कारण काय आहे? कारण राजकारणाचं आपलं एक चित्र आहे, गुंडगिरी आहे, मारपीट आहे, आंदोलन आहे. आम्हाला ह्याच्या पुढे जायचं आहे. कारण आपल्याला जर समाज बदलायचा असेल तर आपल्याला राजकारणात जाऊनच तो बदलावा लागेल. इथे ये बसून आपल्याला चालणार नाही. तर सुशिक्षित महिलांनी सक्रियतेने राजकारणात भाग घेतलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. जर शासनाचा सपोर्ट त्याला नसेल, फॉर एक्झाम्पल आता आपण खूप सारे केसेस बघितलेले आहेत असुरक्षितता महिलांचे, तर ते रोखलं पाहिजे. आपल्याला रात्री 10 वाजल्यानंतर घराच्या बाहेर जायला भीती वाटते. असं जर असेल तर तुम्ही कशी अपेक्षा करता की एखादी महिला राजकारणामध्ये एंट्री घेऊ शकते? पॉसिबलच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये असो का भारतामध्ये घराणेशाही प्रचंड स्वरूपात आहे. त्यामुळे अनेक महिलांचे प्रश्न पोहोचत नाहीत लोकसभेपर्यंत किंवा ज्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत. ही परिस्थिती थांबवण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल? मुझे लगता है कि सबसे पहले तो हमें राजकारण ये ख़राब है ये सोचना बंद कर देना चाहिए और उसका जो पॉजिटिविटी है वो भी एक कॉमन जनता तक पहुंचाना चाहिए कि राजकारण में रह के भी महिलाएं बहुत कुछ कर सकती हैं. ये चीज़ अगर एक कॉमन प्लेटफॉर्म पे बताई गई तो दैट वुड बी वेरी बेनिफिशियल एंड इवन अ कॉमन पर्सन, इवन अ कॉमन फीमेल कैन ऑल्सो एंटर इनटू द पॉलिटिक्स. मला असं वाटतं की घराणेशाही तर महाराष्ट्रामध्ये आहेच, वर्षानुवर्षी चाललेली आहेच, पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे पण राजकारणी आहे त्याच्यामध्ये किती राजकारणी एज्युकेटेड आहेत. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही महिलांना राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला राजकारण्यांसाठी काहीतरी बेसिक क्वालिफिकेशन फिक्स केलं पाहिजे की एवढं क्वालिफिकेशन असेल तरच तो व्यक्ती राजकारणामध्ये येऊ शकतो. तसं असेल तर नक्कीच मला असं वाटतं की आपली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे ती सुधारेल. गावातल्या शाळा मुलींच्या शिक्षणापासून ओस पडल्यात. शहरामध्ये आपण पाहतो अनेक निर्भयासारख्या घटना घडत आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक आपण अशा घटना बघतो की जिथं महिला थेटपणे शिकार होत आहेत आणि त्यातूनच मग महिलांचं खच्चीकरण सुरू होते. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा, आजही महिलांचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचं कारण आहे शिक्षण नाही आहे चांगल्या प्रमाणात. हे शिक्षण महिलेला चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी कुठली खबरदारी घेतली पाहिजे? तुम्ही काय सांगाल? सरकार जो भी प्रयास कर रही है महिला शिक्षा के लिए वो पर्याप्त नहीं है. इसमें ज़रूरत है और
सुधार की और इनके जागरूकता पैदा करने की जो हमारे ग्रामीण इलाकों में बहुत कम है। तो अगर ये जागरूकता बढ़ाई जाए तो हम देख सकते हैं कि प्राचीन समय से ही महिलाओं ने पुरुषों के कंधे से कंधा मिलाकर उनका सहयोग दिया है। चाहे हम रानी दुर्गावती का उदाहरण लें, रानी लक्ष्मीबाई का, जोधाबाई का, तो ज़रूरत पड़ने पर उन्होंने हर तरह से सहयोग दिया है। तो अगर इन प्रयासों को हम थोड़ा विस्तारित करें तो महिला शिक्षा, महिला सुरक्षा सब में ही और ज़्यादा सफलता संभव है। मला फक्त एवढं सांगायचं आहे, माझा मुद्दा एवढा आहे, ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जी काही परिस्थिती आहे ते फक्त भेदभाव करता मुलं आणि मुलींमध्ये, की मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं, मुलीला नाही द्यायचं, शिक्षणाच्या ह्या काही तटातुटी चालू आहे त्यामध्ये. आणि त्या अजून एक मुद्दा म्हणजे महागाई खूप वाढलेली आहे. महागाईच्या याने ग्रामीण भागामध्ये पण शिक्षण देणं जमत नाही आहे आणि शेतीचे कामं याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये ही सर्व परिस्थिती आहे आणि शहरी भागामध्ये महागाईमुळे. तरी पण सरकारने जी ती जेमतेम सुधारणा केली ती खूप चांगली आहे, पण ती पूर्णपणे लागू होत नाही आहे. मला वाटतं घराणीशाहीला जे सुरक्षितता मिळते ती सामान्य महिलेला मिळत नाही. त्यामुळे सामान्य समाजातून महिला राजकारणात यायला नकार देतात. आपण पाहतो की घराणेशाहीचा दबदबा महाराष्ट्रामध्ये कायम आहे. मुलींच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सुटायला तयार नाही आहेत. मुलींना शिक्षण मिळत नाही आहेत. या पलीकडे जागून ज्या काही महिला काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपण या सगळ्या शिक्षित महिलांची मतं जाणून घेतली. आपण वेगवेगळ्या तनिष्काची मतं जाणून घेतो, ग्रामीण भागातल्या अशिक्षित महिलांची मतं जाणून घेतो. मात्र या शिक्षित महिलांची मतं जाणून घेण्याचं मला यासाठी गरजेचं वाटलं की ह्या समाज घडवणाऱ्या सगळ्या महिला आहेत, ह्या शिकवणाऱ्या महिला आहेत. नवीन मुलींना एक चांगली सक्षम महिला म्हणून कसं समाजामध्ये उभं करायचं याचे धडा देणाऱ्या ह्या महिला आहेत. यांचं मत म्हणजे समाजाचं मत आहे, यांचं मत म्हणजे येणाऱ्या पिढीचं आणि भविष्याचं मत आहे आणि या मताला प्रत्येक ठिकाणी किंमत असणार आहे. मग ती यंत्रणा असेल किंवा सरकार, यांचं मत निश्चितच ग्राह्य धरावं लागणार आहे. यांच्या मताची अंमलबजावणी झाली तरच हा समाज अत्यंत सक्षम असा समाज होईल.